सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत. श्रिया आर्ट्स प्रकाशित विजन नाट्यविलास सहयोग निर्मित गप्पा. लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, कलाकार भक्तिरत्न पारखी, डॉक्टर दिलीप नलगे. सविनय सादर करीत आहोत गप्पा. काय आजी बऱ्यात का? आज बऱ्याच दिवसांनी बागेमध्ये. काय गरम होत आहे, उकाडा वाढत चाललाय. हो, तरी बागेत होत म्हणून गरम नाही होत एवढं. हो, पाऊस कधी होतोय? शी, मेली सडली सगळी. मेल्यावर सडायचंच. मग सडलेलीच भाजी खा. विनोद करतायत. अगं, चिडून उपयोग काय? आता भाजी काही बदलून मिळणार नाही आणि तूही ती टाकणार नाहीस. मग चिडून काय उपयोग? चिडण्यावरचा उत्तम उपाय सांगू काय? विनोद करायचे. आपले आपल्यावरच विनोद करायचे. चार्ली चॅप्लिन माहितीये ना? हो. तो असंच करायचा. अहो, पण तो मेथीची भाजी खात नव्हता आणि भाजीवाला त्याला अशा सडलेल्या भाज्या देत नव्हता. बघा, 4 काड्या फक्त चांगल्या आहेत, बाकी सगळी सडली भाजी. आज 2 भाज्या एकत्र कर, मग काय. मेथी आणि शेपू अशी करते. 2 बटाटे घालते हवं. छान. चला, 20 रुपये अक्कल खाती जमा. 20 नाही हा, मग 16 रुपये. 4 काड्या चांगल्या आहेत ना. या, पाय धरायला या. आज बुधवार आहे ना, शीर्षासनाचा वार. काय हो, मेला जरा टेकलं की तुमचा शीर्षासनाचा वार तरमडलाच. देवा, तुमचा व्यायाम म्हणजे ना मला शिक्षा आहे नुसती. तू व्यायाम करत नाहीस म्हणून ना, नाहीतर तू शीर्षासन केल्यावर मी पाय धरले असते. हिश्य, गप्प बसा. मी काय शीर्षासन करणार आहे? चला, घ्या पाय, घ्या वर. हळू हळू जरा. हा, अहो, त्या समोर बसलेल्या गोखलेबाई आहेत ना, त्या मला परवा म्हणत होत्या काय की तुमच्या यांनी शीर्षासन घातल्यावर स्कर्ट घातलेल्या मुली फार भीतात म्हणे. हो, तुमची नजर खूप वाईट आहे असं म्हणत होत्या त्या. एक तर ती गोखलेबाई दिसते मला इथून उलटी, आणि एवढ्या लांबून तिला माझी वाईट नजर कशी कळली? अहो, असं त्यांना नव्हतं वाटत. स्कर्ट घातल्या मुलींना असं वाटत होतं असं त्या मला सांगत होत्या. आणि म्हणत होत्या तुमचे डोळे लाल होतात म्हणे, प्यायलेल्या माणसासारखे. काय झालं? डॅम इट. आताही डोळे लाल झालेत. आता तू घातलायस का स्कर्ट? काहीतरी काय बोलता? नाहीतर काय घालते स्कर्ट? घरामध्ये गाऊन घातल्या तुमच्या आईला चालत नाही. स्कर्ट काय घालते मी? कप्पा. हे बघ, विषय आता तो नाहीये. त्या विषयावर पद्मासनाच्या वेळी बोलू आपण. आता विषय असा आहे की तू स्कर्ट न घालता माझे डोळे लाल कसे झाले? खरंच की जादूच म्हणायची. जादू कसली? शीर्षासनात रक्त उलट डोक्याकडे वाहतं, डोळ्यात येतं म्हणून डोळे लाल होतात. हो, मला माहिती होते. मी तुम्हाला गोखलेबाई काय म्हणत होते ते सांगत होते. ती गोखलेबाई काय कपाळ सांगतेय? अगं, परवाची बिशी आपल्याला लागली ना म्हणून चिडली आपल्यावर. आता 12 जणांच्या बिशीत 11वी बिशी आपल्याला लागली. ते शेवट राहिले. आपलं नशीब त्यांच्यापेक्षा चांगलंय, त्यात आपला काय दोष? जाऊ दे, अजून उलट धर. आणखी 2 मिनिटं तरी शीर्षासन झालं पाहिजे. हळू, सावकाश जरा. हळू 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 हळू. जमलं बाई आताच. अहो, बिशीचे पैसे मिळाले ना की आपण सोनं खरेदी करू काय? गेल्या 10 वर्षात एवढ्या किमती कमी आल्या नव्हत्या म्हणे सोन्याच्या. मोदींची कृपा, दुसरं काय. 12,000 म्हणजे 3-4 ग्रॅम तरी येईलच सोनं. नाही काय? 2 मुली आहेत आपल्याला. त्यांच्या लग्नापर्यंत सोनं जमवायलाच पाहिजे बाई. लोकांचे या वेळेपर्यंत लाख रुपये बाजूला पडतात, नाहीतर आपण रक्त बाहेर येईल डोळ्यातून. सोड पाय. बर, आपल्या मुलींनाही वळणं एवढी कडक येत ना, पळून जाऊन सुद्धा लग्न करण्यात मेले. काळ्या नकट्या पोरी पळून जाऊच शकत नाहीत. पाय सोड. अहो, त्या गोखलेबाई बघा तोंडाला पदर लावून हसतायत. हो, आम्हाला भिशी लागली म्हटलं. अगं, ती आपल्या सर्कशीला हसते. सोड कैदाशिणे. मी एवढं बोलते पण तुम्हाला ढिम्म त्याचं काही नाहीये.
व्यायाम करताय, संसाराविषयी 4 गप्पा मारायच्या सोडून उलटवून पाळणाऱ्या पोरी बघताय. खुनी खुनी बायको, शाप आहे माझा. पुढच्या जन्मी पायाळू जन्माला येशील. अगं पाय धरतो तुझे, पाय सोड माझे. अगं बाई, आज बराच वेळ झाला नाही शीर्षासन आपलं. अगं बाई, सॉरी 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 आई, सॉरी हा. आज बराच वेळ झाला नाही शीर्षासन आपलं. हे बघ, शीर्षासन हा व्यायामाचा प्रकार आहे. हा. आपल्याला काही रेकॉर्ड नाही करायचं दोघांचं. 24 तास शीर्षासन करणारं जोडपं असलं काही. हसतेस काय? जीव घुसमटला माझा तुझ्या पायाशी. कशामुळं? एकतर उलट केलंस, पाय सोडायला तयार नाहीस, वर पोरींची लग्न, सोनं, लाख लाख रुपये असले विषय बोलून जीव हैराण केलास. सॉरी सॉरी सॉरी. या इकडे बसा बरं, या जरा शांतपणे बसायचं. हा बसा, दमला असाल, बसा बसा. हा. कसं वाटतं आता? बरं वाटतं ना? या 4 काड्या निवडा. आणि हे बघा, आधीच तुला सांगून ठेवतो, काय? बीसीचे पैसे मिळाले ना की पहिल्या 2 स्पोर्ट्स पॅन्ट घेणार मी आणि 2 टी शर्ट. कशाला? अगं बागेत बघ कसा एक जण स्पोर्ट्स सूट वगैरे घालून येतो, कसं पॉश वाटतं, व्यायाम करायला एक उत्साह वाटतो. नाहीतर आमच्या चड्ड्या चायला दादा कोणकेनी सुद्धा रिजेक्ट केल्या असत्या. काहीतरी बोलू नका, चांगल्या तुमच्या चटक्या, काहीतरी बोलायचं. चांगल्या आहेत. उलट ऐका ना, काय? मला त्या बाईसारखा लाल ड्रेस घ्यायचा. काय? त्या बाईसारखा? नका दाखवू, नुसतं बघ ना, असं बघ ना नुसतं. कशाला दाखवताय? तो ड्रेस घालून काय करणार? मेथीच्या काड्या निवडणार का मटार सोडणार? वाटलंच मला. नुसती ना तुम्ही जन्मभर माझी चेष्टाच करा नुसती. लग्न झाल्यापासून नुसती कसली हाऊस मौज नाही का, कसली फॅशन नाही. एक स्लीवलेस ब्लाउज घेतला होता, तोही 15 वर्षापूर्वी. त्यावेळी मला 10 वेळा बोलणी खावी लागली होती. कुणाची? कुणाची काय? तुमच्या आईची. 10 वेळा मला ऐकवलं, शोभेल ते घालावं, चांगलं दिसेल ते राहावं. बाकी आमची आई म्हणजे तुला सांगतो, अगदी मार्मिक आणि योग्य तेच बोलणार. हो का? मला एकाच्या पोटाचा घेर नाही दिसला त्यांना ते. हा काय हो? नाही तुम्हाला काय तुमची बॉडी सलमान खान सारखी वाटली का? तुम्ही स्वतःला सलमान खान समजता का? हा केलास विरस. हेच याच कारणाने कसली हाऊस मौज करावीशी वाटत नाही. हो, मी केला विरस. मग मी केला का विरस? आणि तुम्ही माझा विरस केला ते काय? हा, बीशीच्या पैशात सोनं घेऊ म्हटलं तर टी शर्ट घेत बसलात. नाही हे बघा, 2 पोरी तुम्हाला आहेत म्हटलं. तेच सालं नशीबच फुटक. अरे हम दो हमारे दो म्हटलं तर दोन्ही पोरीच, त्याही दिसायला अगदी बेताच्या. अहो काय बोलताय तुम्ही? 4 चौघांमध्ये काय बोलताय? कोण 4 चौघ? बघा तिकडे समोर आजोबा बसले. तो म्हातारा आहे बहिरा. मुलगी बघा तिकडे. अरे ती पोरगी वॉकमन लावून की व्यायाम करते, आणि तुझी ती गोखलेबाई ती उलटली वाटतं कधीच. म्हणजे उरलो आपण दोघच. आणि मुळात आपण बोलतोय आपल्या पोरींच्या लग्नाबद्दल. लोकांना काय त्याचं? तो समोरचा म्हातारा लग्न करणार आहे आपल्या पोरीशी. हो, गप्प बसा तुम्ही. कळलं? तोंडाला वाटतं इथे येईल ते बोलू नका तुम्ही. नाहीतर काय? हे बघा, आपल्याला काय जड नाहीत आपल्या पोरी. जडच आहेत. एक 9वीत आहे, दुसरी FY ला आहे, पण गेल्या 5 वर्षापासून रोजची 10 मिनिटं तरी या पोरींच्या लग्नावर खर्च होतात. हिला पोरं झाली असती तर काय वेगळं झालं असतं? पोरं झाली असती तर सिगरेटी फुंकत बसली ती चौकामध्ये. 10वी 12वीला नापास झाली ती गोष्ट वेगळीच. पण हमाली करू शकली असती. हो. लहान वयात नोकरीला लावला असता. 10वीत फेल झाला असता तर बँकेत पिऊन म्हणून चिकटवला असता. अहो मग पोरींना लावा कामाला. त्यांचे पैसे त्यांच्या लग्नामध्येच उपयोगी पडतील ना. हे पण मग त्यांची शिक्षण अर्धवट राहतील ना. हो बाई, मग शिक्षण नको बाई अर्धवट ठेवायला. तेच ना. शिक्षण अर्धवट राहिल्याने काय होतंय ते सगळं घर भोगतंय. नको बाई, शिक्षण नको अर्धवट. काय भोगताय? नाही अहो, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही मॅट्रिक पर्यंत शिकलात ना, मग त्यामुळे तुम्ही ज्युनियर क्लार्कच राहिलात म्हणून मी म्हंटल. मग त्यांनी काय झालं? 2 वेळच्या सुखानं गिळताय ना. खरं तर मला डॉक्टर व्हायचं होतं आणि अण्णांना वाटत होतं इंजिनियर व्हावं. दोघांच्या वादात डिसिजन होऊ शकला नाही आणि ऍडमिशनची डेटच निघून गेली. वडीलधाऱ्यांच्या दडपणाचा निषेध म्हणून मी पुढे शिकलोच नाही, सरळ नोकरी पत्करली. पण एक लक्षात ठेव, मी त्या काळचा मॅट्रिक आहे. आमचं इंग्लिश, गणित, मराठी इतकं फर्स्ट क्लास आहे, साहेब लेटरचं ड्राफ्टिंग फक्त माझ्याकडून करून घेतो. मी ड्राफ्ट केलेली लेटर्स मद्रास, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क पर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्याला उत्तर सुद्धा आली. बरं का? हो, माहिती. चला उड्या मोज माझ्या.
100 झाले की सांग. नवऱ्याचा कसला अभिमान नाही, कौतुक नाही. दर महिन्याचा पगार सुद्धा अगदी चाळ मालक थकलेलं भाडं घेत असल्यासारखा घेतेस. अगो बाई, अहो मग काय करायचं मग? घराला लाइटिंग करायचं का गाणी म्हणायची का मी आणि मुली नाट्याचा तुमच्या पोती गोल फेर धरून काय करायचं? नाही, प्रत्येक महिन्याच्या पगाराला कसलं कौतुक करायचं हो तुमचं? हे बघा, प्रत्येक जण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बायकोच्या हातामध्ये पगार आणून देतातच. तुम्ही काय वेगळं करत नाही, कोणालाही विचार. मग तुम्ही पण आणा की. काही ठिकाणी बायका पण आणतात पगार, समजलं? हो का? पहिला आमच्या संसारामध्ये एक घोडं जागच्या जागी उभं आहे, दुसरं नुसतंच पळतंय. त्यामुळं संसाराचा गाडा नुसता गोल 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 फिरतोय, पुढे जातच नाहीये. नाही कळतात परत तुमचे टोमणे. थांबा, झालं 100 उड्या. थांबा. नाही, मला नोकरी मिळणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून मी असं सारखं बोलत असतं मला. पण आता काही नाही, आता मी पण ठरवलंय. काय? मी आता घराच्या बाहेर पडणार आणि 4 पैसे कमवणार. मी आज दुपारीच ठरवलं होतं. काय? आज तुला घराबाहेर काढायचंच, म्हणजे काम धंद्याच्या निमित्ताने ग. मी काय म्हणतो, काय आपण एखादा छोटासा धंदा सुरू केला तर? मस्त आयडिया. आणि धंद्यातनं जो फायदा होईल ना, त्यातनं थोडे थोडे पैसे बाजूला काढायचे आणि सोनं खरेदी करायचं. माझी आई, काय? आधी धंदा कोणता करायचा ते ठरू दे, त्याच्या आधी सोनं घ्यायची घाई. हो, आपण धंदा सुरू करणार आहे म्हणून मी एवढी खुश झाली ना, काय सांगू तुम्हाला. किती मस्त आयडिया. आता ना दाखवतेस त्या कोखरे बाईला. का? अहो मुद्दामून माझ्या समोर पर्स मधून रुमाल काढताना 500 रुपयाचे बंडल बाहेर काढते हो मुद्दामून. अच्छा. मग काय जळवते हो मला. आता ऐका ना, काय? मी पण आता बिझनेस वुमन होणार ना. मग ऑफकोर्स. मी पण असं जीन्स आणि टी शर्ट घालणार, नुसतं पॉप कट करणार आणि अशी लिपस्टिक लावणार. काय काय नाही असं जरा. माझी आई, आधी धंदा कोणता करायचा ते ठरवू दे, तो सुरू होऊ दे, चालू दे मग तुझे पुढचे कल्पना विलास. कुठला धंदा करायचा आपण? मला सांग, तुला काय काय येतं? मला धुणं भांडी, केर, फरशी, स्वयंपाक. आता यातलं धुणं भांडी आणि झाडलोट या 2 गोष्टी बाजूला ठेव. का? ह्याचा बिझनेस नाही होऊ शकत? अगं होऊ शकतो, पण त्याला स्टेटस नसणार. बँकेत ज्युनियर क्लार्क आहे मी, आणि तू अशी 4 घरची धुणी भांडी करणार? मग काय हरकत आहे त्याला? अगं आपल्या पोरींची लग्न होतील का मग? आपल्यामध्ये फक्त आपल्याच घरच्या धुणी भांडी झाडलोट केलेलं चालतं, इतरांच्या घरचं नाही. मग काय करायचं सांगा ना. आपण म्हणजे तू शिवणकाम किंवा कॅटरिंगचा बिझनेस करू शकशील. केटरिंगचा बिझनेस? मस्त मस्त. आणि केटरिंगच्या बिझनेस मध्ये फायदाही खूप आहे. तेच ना. चालेल, मग काय करायचं, मग तू कॅटरिंगचा बिझनेस कर आणि मी ताडासन करतो. ताडासन काय करताय? आता केटरिंगचा बिझनेस करायचा म्हणजे जोरदार तयारी करावी लागणार आपल्याला. हो ना, आतापासूनच माउथ पब्लिसिटी सुरू केली पाहिजे. माउथ पब्लिसिटी मी काय करते, आपल्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना सांगते, पोरींच्या मैत्रिणींच्या घरी पण सांगते. मला काय वाटतं, आपण ना हँडबिल्स छापूया. हँडबिल छापूया, बरोबर आहे. पण नाव काय द्यायचं आपल्या धंद्याला? नाव 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 अन्नपूर्णा कॅटरर्स. मस्त आहे ना. अन्नपूर्णा केटरर्स. आमच्या इथे ऑर्डर प्रमाणे व्हेज आणि नॉन व्हेज पद्धतीचे जेवण तयार केले जाईल. घरगुती पद्धतीच्या रुचकर जेवणासाठी जरूर भेट द्या. अन्नपूर्णा केटरर्स. पार्टीच्या ऑर्डर स्वीकारून टिंग टिडिडिडिंग. हे सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणतो, काय मला ना एक मूलभूत प्रश्न पडलाय. काय बोला जरा बस नाही ते ते काय आहे, तू रुचकर जेवण बनवू शकशील का? नाही, इतकी वर्ष रुचकरच गिळताय ना तुम्ही. अगं रागू नको, घरगुती स्वयंपाक वेगळा असतो, धंद्याचा वेगळा, म्हणून म्हटलं तुला. अरे बरोबर आहे हो तुमचं. नाही, मग आपण काय करूया, काय आपण ना स्वयंपाकासाठी एक वेगळी बाई ठेवूया. ठेवूया. मी ना तिच्याकडून सगळा स्वयंपाक शिकून घेईन आणि एकदा का माझा कॉन्फिडन्स वाढला की मग तिला पण काढून टाकू. काढून टाकायची? नाही, म्हणजे तुला कॉन्फिडन्स आल्यावर कशाला पाहिजे ना दुसरी बाई. काढून टाकूया. मी काय म्हणतो, आपल्या भागामध्ये ना विद्यार्थी बरेच आहेत. 4-5 गिराईक तरी आपल्या खानावळीला सुरुवातीला सहज मिळून जातील. अरे हो, बरोबर आहे. आणि यातला एक गुप्त फायदा सांगू तुम्हाला.
गुप्त फायदा? आपल्या घरी जेवायच्या निमित्तानं मुलं येतील ना, हा मग त्यातलीच 2-3 चांगली मुलं बघायची हा. आणि आपल्या मुलीची त्यांच्याबरोबर लग्न लागून टाकायची. ए पण असं होईल? न व्हायला काय झालंय, माझ्या बरोबरीच्या दोघींची अशीच लग्न झाली. ए मग त्यांच्या पोरींनी काय केलं? पोरी नाही, पोरं झाली दोघांना. ए मग त्यांनी खानावळ कशाला सुरू केली? खानावळ त्यांच्या आईने सुरू केली. अहो मी मॅट्रिक मध्ये होते ना, तेव्हा त्या माझ्या बरोबर होत्या दोघी. हा हा हा, तुझ्या बालपणीचं सांगतेस काय? हा. तसं सांग ना मग. काय तुम्ही, चल पद्मासन घालायला मला जरा मदत कर बघू. काय हो, तुमचा व्यायाम संपतच नाही. तर आपल्या बिझनेस बद्दल आपण बोलतोय ना, पद्मासन व्यायाम संपतच नाही बाबा यांचे. हा हो, मग सांगा ना, आपण कोणाला जेवायला बोलवायचं? बोलवायचं? हा. तुला काय पोरींच्या लग्नाचं गाव जेवण घालायचंय? आपण ना आधी जाहिरातीबद्दल विचार केला पाहिजे. हा. मला काय वाटतं, काय? आपण पुठ्ठ्यावर खानावळीची जाहिरात लिहून हा. तो पुठ्ठा इथंच बागेत कुठेतरी लावून टाकू. हा चालेल. हो बाई, नको नको बाई, बागेत नको, हा, बागेत नको. का? हो, बागेत मध्ये आपल्या सोसायटीमध्ये लोक येतात, मग त्या गोखलेबाई पण येतात. अगं मग ती लोक काय फाडणार आहेत का आपला पुठ्ठा? अहो तसं नाही हो, आता त्यांना वाटेल ना की यांची परिस्थिती खूप खालावली आहे म्हणून यांनी खानावर सुरू केली. अहो ती गोखलेबाई 100 ठिकाणी बोंबलत बसेल. काय? यांची परिस्थिती ना, ऐकलं का, यांची परिस्थिती ना खूप गरिबीची आहे म्हणून यांनी खानावर सुरू केली. बी नको बाई, तसं नको बाई, ती गोखलेबाई फार आगाव आहे बाई. आणि तुम्ही असताना म्हणजे मग मी असताना म्हणजे काय 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 म्हणायचंय का तुला? तसं नव्हतं मला म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की खानावळ जनरली असं विधवा घटस्फोटी त्या चालू करतात ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. सॉरी. अगं म्हणजे आता तुझ्या त्या खानावळीसाठी मी तिरडीवर जाऊन झोपू की काय? अहो नाही, तसं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ती पुठ्ठ्याची जाहिरात बागेमध्ये नको बाई. मग आपण होम टू होम मार्केटिंग करायला पाहिजे. मग मार्केटिंगची आयडिया मस्त आहे. मी काय करते, काय? आजच आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाते आणि पहिलं गिऱ्हाईक मिळवतेच. पण तू याआधी कधी मार्केटिंग केलंयस? नाही हो. मग कसं करणार मार्केटिंग? कसं करणार? प्रॅक्टिस करायला पाहिजे ना त्याची. Practice? कधी? चल आता आपण करूया. मी तुला शिकवतो मार्केटिंग कसं करायचं. आता इथे करायची प्रॅक्टिस? हो मग काय. अगो बाई, चल मी तुला सांगतो. हा करून दाखव मला आधी, तू कसं करणार ते. येस, कोण आहे? अगो बाई, आतमध्ये कोणीतरी आहे वाटतं. कोण आहे? बेल कोण वाजवतंय? अगो बाई, हातले चिडले वाटतं. ही बाई, मी ना आमच्या यांना बरोबर आणायला पाहिजे होतं. काय करू मी आता, काय करू? जाऊ दे, मी वरच्या मजल्यावर जाते. मूर्ख आहेस. ओ मूर्ख काय म्हणता, मूर्ख काय म्हणता? फाजीला दिसताय. थांबा, मी आमच्या ह्यांनाच घेऊन येते. थांबा. मीच मूर्ख म्हणतोय तुला. मी प्रॅक्टिस मधून बाहेर आलोय. अगो बाई, आता काय झालं? मी बेल वाजवली होती ना, थांबा की आतच. अगं बेल वाजवून तू वर कशाला चालली होतीस? हो, आतमध्ये कुणी बाई माणूस नव्हतं. अगं बाई माणूस घरात असलं तर वरच्या मजल्यावर जायचं, समजलं? म्हणजे उलट करायचं. आता बाई माणूस घरात असल्यावर तो आपल्या खानावळीत कशाला येईल? अरे हा, अगो बाई, बरोबर. कसले ब्रिलियंट होता तुम्ही. हे कळायला तुला एवढी वर्ष गेली. चला चला, परत प्रॅक्टिस करू आपण. हा. या, दार उघडच आहे, बेल नको. हा. नमस्कार साहेब. नमस्कार. मी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहते. बर. ते ज्युनियर क्लार्क आहेत हा. ना, मी त्यांची बायको. मग मी काय करू? नाही तसं नाही साहेब, माझी ना स्वतःची खानावळ आहे. माझा बिझनेस आहे स्वतःचा. हो का? वा वा, छान छान, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू साहेब. आणि कसं आहे ना साहेब, एकाच्या पगारामध्ये भागत नाही हो. खानावळी बद्दल काय म्हणत होता? खानावळ. अहो आमच्या ह्यांचा पगार आहे ना 25,000 रुपये. त्याच्यामध्ये वाण्याची बिलं, माझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च, सगळं प्रेशर आमच्या ह्यांच्या एकट्याच्या पगारावर येतो. म्हणून मग मला खानावळ व्हेज की नॉन व्हेज? खानावळ व्हेजच आहे. अहो साहेब, आमच्या घरी पूर्वी अंड सुद्धा चालायचं नाही, पण मी आता नॉनव्हेज तयार करायला लागले. आणि कसं आहे ना, खानावळीसाठी जे भांडवल लागतं ना, ते आमच्याकडे नाही होता. आमच्या ह्यांचा पगार बघा, सगळं जाऊन जेमतेम हातामध्ये शेवटी 5-6 हजार रुपये शिल्लक राहतात. त्याच्यामध्ये आम्ही कसं तुम्ही सारखा तुमच्या नवऱ्याचा पगार काढू नका. अहो असं कसं काढू नका, त्यांच्यामुळेच माझ्या अशी रस्त्यावर याची वेळ आली ना. रस्त्यावर? हो साहेब, मला सांगा, कुठली घरंदाज बाई अशी घराच्या बाहेर
पडे. हो साहेब, माझ्या माहेरचे संस्कार एवढे कर्मठ आहेत, तुम्हाला काय सांगू. माझ्या वडिलांना अण्णांना कळलं ना मी अशी खानावळ वगैरे सुरू केली, तिकडे कोकणात उपोषण करायला बसतील ते. पण कसं आहे ना साहेब, संसाराच्या गाड्याला जर हातभार लावला नाही तर ती पतिव्रता कशी, नाही का. काय रेट काय तुमच्या मेसचे? नाही, आम्ही अजून रेट फिक्स केलेले नाहीये. तुम्ही असं करा साहेब, महिनाभर आमच्याकडे आधी जेवायला आहे. तुम्हाला जर पसंत पडलं मग पैशाचं बघू आपण नंतर. हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारलं? हट, त्यांना काय विचारायचंय, माझा बिझनेस आहे. हो, पण तो बुडाला तर नवरा उघडा पडणार आहे, हे कळतंय का तुला? तुम्ही किती ओरडताय, किती कशाला ओरडताय. व्यायाम करता करता ओरडले कशाला लागले म्हणून सगळे बघतात बघा तुमच्याकडे. बघू देत. मार्केटिंगच्या नावाखाली तू माझ्या अब्रूचे काय दिंडवडे काढणार आहेस ना लोकांच्या दारात, ते कळलं मला. मी दिंडवडे काढते मग ठीक आहे, मला नाही जमते मार्केटिंग. तुम्ही करून दाखवा. मी करू? दाखवा, तुम्ही करून दाखवा मार्केटिंग. बघ, शिकून घे कसं करायचं असतं ते. बघू आले मोठे शहाणे, बघू कसं करताय मार्केटिंग. मला शिकवताय, मला येतं सगळं. टिंग टॉंग. हे काय आता टिंगटंग आहे? मी बेल वाजवलीये. अन्नपूर्णा कॅटरिंगचं मार्केटिंग मी सुरू केलेलं आहे. बघू बाई. हा, रेडी. टिंग टॉंग. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. दार उघडा. हे बघा, आता आम्हाला उदबत्त्या वगैरे काही नकोय था, प्लीज. मूर्ख, आता मी तुला मार्केटिंग कसं करायचं ते शिकवतोय, तर मला हकल ते कसलं. दार उघड अगोदर. अहो, मी पण तुम्हाला व्यवस्थितच प्रॅक्टिस देते. बघा, आम्ही बायका दुपारी दारावर आल्यांना असंच हाकलून देत असतो. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. हे बघा, तुम्ही संध्याकाळी या बरं, आत्ता घरामध्ये कुणी नाहीये. मावशी, मी तुम्हाला बाहेरूनच माहिती सांगतो. ओ मावशी काय म्हणता? मी 4 वर्षांनी लहान आहे तुमच्यापेक्षा. सॉरी हा, ते दारापलीकडचं दिसत नाहीये ना. त्याचं काय आहे, मी माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल काही सांगू नका प्लीज. मी एका पैशाचीही मदत करणार नाहीये तुम्हाला, ओके? आहो मॅडम, माझं ऐकून तरी घ्या. मी काही मागायला नाही आलोय, मग काहीतरी द्यायला आलोय. काय द्यायला आलात? रुचकर जेवण. रुचकर जेवण? हो, ऐका. हा. अन्नपूर्णा कॅटरर्स, अर्थात माझ्या बायकोची खानावळ. घरगुती पण रुचकर, छोटीशीच पण आग्रहानं जेवू खाऊ घालणारी, स्वस्त पण चवीला दर्जेदार, माझ्या बायकोची खानावळ. रविवारी स्वीट डिश, गुरुवारी उपासाची खिचडी. जरूर या, लाभ घ्या माझ्या बायकोची खानावळ. पार्टीच्या ऑर्डर स्वीकारू, घरपोच डबाही देऊ. गिराहिक आमचं मायबाप, हेच आमचं ब्रीद. माझ्या बायकोची खानावळ. येणार ना? टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. येणार नाही. का? कारण आमच्या घरी मी स्वतः स्वयंपाक बनवते. ठीक आहे, मग तुम्ही सोडून घरातल्या बाकी सगळ्यांना आम्ही मेंबर करून घेतो. ओ, लाज नाही वाटत का असं बोलायला? जा पुढच्या घरी जा. बंद कर मला असं भिकाऱ्यासारखं वागवणं, नाहीतर आता दार तोडून घरात घुसी. अरे काय करताय तुम्ही? बघितलं मार्केटिंग करणं किती पेशन्सचं काम असतं ते. हो. आणि असं दार तोडून लोकांच्या घरात घुसलात ना, तर मला डबा घेऊन तुमच्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. पोलीस स्टेशन मध्ये जायचं असेल तर मार्केटिंग करून कशाला जाऊ? मग चोरी करून जाईन, ते फ्रॉड वगैरे, काय ते दरोडा वगैरे टाकून जाईन. तुम्ही असं एखादं स्कॅन्डल का नाही करत? स्कॅन्डल? मी? हो, बिन भांडवली धंदा आहे. आपल्याला मार्केटिंग करावं लागणार नाही. तुला वाटतं मी चोरी स्कॅन्डल करू शकेन? नाही, चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाही. आपण प्रॅक्टिस करायला काय हरकत आहे? प्रॅक्टिस? चोरीची प्रॅक्टिस? चोरीची प्रॅक्टिस. शिकव माते. ते काय आणि शिकवायचं काय त्याच्यामध्ये? ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करा तुम्ही, प्रॅक्टिस. तुम्ही कधी सराईत चोर व्हाल ना, तुमचं तुम्हाला कळणार नाही. चोरीची प्रॅक्टिस म्हणजे आधी छोट्या छोट्या चोऱ्या करायच्या, आणि मग एकदा मनाची तयारी झाली की मोठं स्कॅन्डल. बरोबर ना? बरोबर. येस. पण काय चोरणार तुम्ही? काय चोरणार? आता ते चोरी कुठे करायची आहे ना, त्याच्यावर अवलंबून. नाही, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे मोठं स्कॅन्डल करायच्या आधी ना, तुम्ही आता जिथे नोकरी करता ना, तिथंच बेईमानी करायला सुरुवात करा.
आणि ऑफिस टायमिंग मध्ये चोरी करणं बरं पडेल, कारण रात्रीची जागरणं काही मला झेपत नाही, तब्येत बिघडून जाते आणि तू ओरडतेस. त्यामुळे ऑफिस टायमिंग इज द बेस्ट. मस्त आयडिया. हो पण काय काय चोरणार काय? हे बघा घराला उपयोगी पडेल ना असंच काहीतरी चोरा. घराला उपयोगी पडेल अशी वस्तू म्हणजे बघ, आमच्या ऑफिस मध्ये एक माठ आहे, त्यावर एक ग्लास आणि ओघराळ. पण ओघराळ स्टीलच आहे. हो बहुतेक राईट. या तीनही गोष्टी घराकरता उपयोगी पडतील. अहो पण चोरणार कशा? चोरणार कशा मी काय करेन, लंच ब्रेकला सगळ्यात शेवटी पाणी प्यायला माठापाशी जाईन, तो ग्लास घेईन, पाणी पिईन आणि आजूबाजूला कुणी नाही हे बघून तो ग्लास शर्टच्या आत लपवीन आणि हाफ डे टाकून घरी येईन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस मध्ये गेल्यावर तुमचा साहेब तुम्हाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देईल. मला धरतील? मग काय? कसं काय? अहो तुम्ही लंच ब्रेक मध्ये ग्लास तोडणार बरोबर, हो, हाफ डे काढणार आणि घरी येणार. येस. अहो मग लंच ब्रेक ते ऑफिस सुटायची वेळ, हा. या वेळेमध्ये जर कोणाला तहान लागली तर काय होईल? अहो ते माठापाशी गेल्यावर त्यांना ग्लास दिसणार नाही. मग काय होणार आहे? सगळीकडे बुंबाबुंब होईल. होऊ दे का? होऊ दे काय, तुमच्यावर संशय येईल ना. माझ्यावर कसा? कारण तुम्ही हाफ डे काढून घरी लवकर आलात म्हणून. ओ, काय तुम्ही? तुझं डोकं अगदी डिटेक्टिव्ह सारखं चालतंय. म्हणजे काय? प्लॅन कॅन्सल. आज वाचवलंस तू मला. थँक्यू व्हेरी मच. नको बाबा, चोरीचा प्लॅन कॅन्सल. कॅन्सल सगळं तुम्ही कॅन्सल करून टाका. मीच करते घरासाठी, तुम्ही काही करू नका. असे असे ग्लास चोरत असलात ना तर पोरींच्या साखरपुड्या एवढे सुद्धा आपल्याकडे पैसे जमा होणार नाही. कळलं का तुम्हाला? ग्लास चोरताय, मोठं काहीतरी घबाड मारलं पाहिजे. मग त्यासाठी निडर आणि निर्लज्ज व्हायला पाहिजे. निडर आणि निर्लज्ज एकाच वेळी? हो बघा, पैसे मागताना निर्लज्ज व्हायचं आणि टेबला खालून घेताना निडर व्हायचं. मी लाच घेऊ? लाच नका म्हणू, तिकडे नका. कमिशन म्हणा. हो तर कमिशन. कमिशन? तुमच्याकडे बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी लोक येतात ना, हो, त्यांच्याकडे ना सरळ कमिशन मागायचं. कमिशन दिल्याशिवाय कर्ज मंजूरच होणार नाही असं सांगायचं त्यांना. पण मंजुरी आमच्या हातात नसते, साहेब कर्ज मंजूर करतात. मग साहेबांनाही पोहोचायचं ना वाटा. बँकेत ना अशी साखळी तयार करायची, महिन्याभरामध्ये आपण लखपती हो. लखपती म्हणजे जर कोणी कॅश स्वरूपामध्ये कमिशन द्यायला नकार दिला ना तर त्यांच्याकडे ना वस्तू रूपामध्ये कमिशन मागायचं. म्हणजे टीव्ही, फ्रीज, फर्निचर, सोनं असं. पण मग असं अशी साखळी तयार करायला जमेल मला? साहेब ऐकतील माझं? न व्हायला काय झालंय, न ऐकायला काय झालंय? त्यांना ना असे एजंट हवेच असतात. गोखलेबाईचा नवरा दुसरं काय करतो? मी काय म्हणते, तुम्ही ना येत्या रविवारी ना तुमच्या साहेबांना आपल्या घरी जेवायला बोला. आपण दोघं मिळून बोलू त्यांच्याशी. डोंट वरी. माझ्या कल्पनेपेक्षा अगदी स्मार्ट निघालीस तू. मग हे पाणी तुझ्यात कुठून आलं? म्हणजे तुझे वडील तर भिक्षुकी करायचे ना, म्हणजे कुणी शिकवलं तुला हे? शिकवायला कशाला पाहिजे? दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, वर्तमानपत्र. वर्तमानपत्रांनी नाही हो, वर्तमानपत्र मधल्या बातम्यांनी. ते ए राजा, भुजबळ काका, ते कोण मल्ल्या दादा यांच्या बातम्या मी अगदी अशा बारकाईने वाचायचे. त्यातून मला कळलं की थोड्या दिवसामध्ये श्रीमंत कसं व्हायचं ते. कळलं का? पण त्या सगळ्यांवर तर आता केसेस चालू आहेत. माझंही तसंच झालं तर? घाबरू नका हो तुम्ही. आपण पैशाची विल्हेवाट आधीपासूनच लावून टाकायची ना. अगं पण त्यात तुरुंगवास घडला तर? मग काय झालं? जायचं तुरुंगात. मी आहे ना बाहेर, मी करेन सगळं मॅनेज. डोंट वरी. काय करशील मॅनेज तू? मी काय करेन? मी तुम्हाला निवडणुकीमध्ये उभं करेन. निवडणूक? इलेक्शन? हो, मी स्वतः प्रचार करेन तुमच्यासाठी. अहो दिल्लीतली नाही ना, गल्लीतली सून म्हणून तरी मला सहानुभूती मिळेल ना. आपण ना तुम्हाला कॉर्पोरेटर बनवूया. कॉर्पोरेटर? पोरे तुमच्यासाठी प्रचार करतील. बाबांवर शिक्का मारा, बाबांवर शिक्का मारा, बाबांवर शिक्का मारा. लोक माझ्यावर शिक्का मारतील? न मारायला काय झालंय? 3 बायका अशा अश्रू ढळत फिरतात म्हणल्यावर अहो तुम्ही कॉर्पोरेटर काय, उद्या देशाचे पंतप्रधान सुद्धा व्हाल. सहानुभूतीचा केवढा इतिहास लाभलाय आपल्या देशाला. मस्त मस्त मस्त. मग निवडून आल्यावर मग मी काय करू?
मग तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. तुमचा हिस्सा एजंट आपल्या घरपोच पाठवून देतील. पण निवडणुकीत पडलो तर काय? मग काय शिक्षा भोगायची. शिक्षा खाल्लेला पैसा आपल्याच कामी येईल ना. आपण त्याच्यामध्ये आपल्या पोरींची लग्न लावून टाकू आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर उरलेल्या पैशाच्या वाजावर आपण आरामात जगू. काय झालं? अगं पोरींचा बाप तुरुंगात आहे म्हटल्यावर कोण करेल आपल्या पोरींशी लग्न? अगो बाई, अय्यो खरंच की हे लक्षातच नाही आलं माझ्या. अगं घरात साधा आवाज चढला तर शेजारच्या भिंतीचे कान टवकारतात. 17 नातेवाईक पोरींची वय विचारतात. अशा समाजात आपण राहतो. मला धरल्यावर पेपरात बातम्या येणार, फोटो येणार. एका रात्रीत कुप्रसिद्ध होईन मी. हो नाही, मग आपण काय करायचं? आपण ना आपल्या पोरींची लग्न दुसऱ्या राज्यामध्ये लावून टाकायची. अगं पण पोरींचा बाप कुठे म्हणून विचारल्यावर काय सांगशील? मग काय सांगेन वारले. वारले? हो, हे बघा आता आपल्या पोरींसाठी एवढा त्याग आपल्याला करावाच लागणार. आणि तुरुंगातून सुटून आल्यावर काय सांगणार व्यायांना? आले खाली परत? शी बाई काय हो, तुमचे प्रश्न संपतच नाही बाई. शी तुम्ही ना बाई क्रिमिनलच नाही बाई. शी तुम्ही खोटच बोलू शकत नाही बाई. शी अगं तू काय सांगशील? सांग ना, तू काय सांगशील? मी आता सांगेन की मी दुसरं लग्न करते. रितसर आपण दोघं दुसरं लग्न करून टाकू. ए गप, तू काय स्वतःला जादूगार समजते? अरे नवरा मेला काय, दुसरं लग्न काय, नुसते कल्पनेचे पतंग उडवते हवेत. जाऊ दे, मी आता शवासन करतो. आकडे मोजा 100. शवासन करतो, आकडे मोजा. सांगितलं ना तुमची आणि काही होणार नाहीये. आता मलाच काहीतरी करावं लागेल परत. म्हणजे आधी काय केलं होतंस? हो का? केटरिंगचा बिझनेस कोणी सुरू केला होता? मीच ना. त्याचे 3 तर तुम्ही वाजवले. आता मलाच करावं लागणार आहे स्ट्रगल परत. करा स्ट्रगल करा. म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? मी आता चित्रपटामध्ये काम करणार आहे. 1 2 3. करा तुम्ही फक्त चेष्टा करा माझी. पण सुलोचना, निरूपा रॉय यांच्यासारखी कामं मला नक्की मिळतील. 21. तुझी देहयष्टी बघता ना तुला टुनटुन किंवा गुड्डी मारुती स्टाईलची कामं नक्की मिळतील. हो मिळू देत. त्या सुद्धा भरपूर कमवतात. कळलं ना? भरपूर कमवतात. ते काही नाही, मी पोरींना सांगणार आहे आणि उद्याच्या उद्या माझे फोटोग्राफ आणि CV मेल करायला सांगणार आहे मोठ्या प्रोड्युसर्स. बघा 40 41 42. आणि अभिनयाचं काय? अभिनयाचं काय? नाही तुम्हाला माहिती नसेल पण SP कॉलेजमध्ये ना मी पुरुषोत्तम करंडक मध्ये भाग घेतला होता. कळलं का? त्याच्यामध्ये मला उत्तेजनार्थमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं. सुबोध, जितू सगळे ओळखतात मला. केवढं कौतुक केलं होतं त्यांनी माझं. त्यांच्या ओळखीने मला नक्की एखाद्या चित्रपटामध्ये काम मिळेलच. 60 61 62 63. करा तुम्ही फक्त शवासन करा. पण उद्या नटीचा नवरा म्हणून तुम्ही ओळखले जाल ना तेव्हा हातामध्ये हात घालून नाचाल माझ्या बरोबर. 80 81 82. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही ना उद्या नोकरी सोडूनच द्या बरं. हो 3 शिफ्ट मध्ये मला काम करावं लागेल. मग घराकडे पोरींच्या लग्नाचं कोण बघणार? तुम्ही नोकरी सोडूनच द्या उद्या. 98 99 100. हे सगळं ठीक आहे ग, तू चित्रपटात वगैरे काम करणार. पण तुझ्या हिंदीचं काय? हिंदीचं काय? तुला नीट हिंदी कुठे बोलता येते? आणि मराठी सिनेमात काय तेवढा पैसा नाही आहे. फिर मैं हिंदी में प्रैक्टिस करूंगी. हिंदी में प्रैक्टिस करणार? चालेल, मी तुला प्रॅक्टिस देतो. तुम्ही देणार प्रॅक्टिस? हो मी प्रोड्युसर. चल. May I come in, sir? Come in. Thank you, sir. Yes. Sir, मैं आपके फिल्म में काम करना चाहती हूँ, सर. Well, अभी तो कोई रोल नहीं हमारे पास. आप बाद में आओ जी, बाद में आओ. नहीं सर सुनिए तो, मैं हीरोइन के रोल के लिए नहीं, उसकी माँ या भाभी के रोल के लिए आई हूँ सर. स्क्रीन टेस्ट देने के लिए आई हूँ सर. माँ या भाभी? Well.
माया भाभी सिलेक्ट हाँ? यू आर सिलेक्ट सिलेक्ट लगेच सिलेक्ट यस सिलेक्ट तो आपका रोल ऐसा कैसा सर कि आप एक नदी में तैरता है तैरता पोहने का पोहने का हाँ 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 पोहता तैरता हाँ हाँ बिकिनी डाल के नहीं सर बिकनी नहीं सर बिकनी ओ। क्या सर बात कर रहे हो सर बिकनी और मैं सर हाँ। माँ का रोल है और बिकनी सर क्या कुछ भी क्या सर वही तो सीन हीरोइन का माँ हीरोइन को तैरना सिखाता पोहना सिखाता नहीं नहीं सर वो बिकनी मेरे को वो अच्छी दिखेगी सर, क्या मैं तो कहता हूँ अभी पहन लो तुम सर क्या बात कर रहे हो सर बात बताओ सर नहीं सर क्यों मैडम डर लगता सर, नहीं। फिल्म में मेरे साथ एक रेप सीन भी आपका सर क्या बात कर रहे हो मुझे नहीं काम मला नहीं काम करायचं पिक्चर मध्ये अगो बाई नाही नाही मला नाही तुम्ही चलो रेप नहीं रोमांटिक गाना गाते हैं आओ आओ ना हाँ, आजा। अगं, practice चालली आहे ना आपली भाजी कसली फेकतेस काय बापरे हो केवढी घाबरली मी बापरे हो तुमची नजर नुसती वेलासारखी झाली होती खरी हिरोईन सुद्धा घाबरली असते तुम्हाला आई गं, बापरे शी माझी भाजी सगळी सांडून टाकली तुम्ही काय हो शी स्वतःच फेकलीस घाबरून गप्पा बसा काय सगळी भाजी माझी वाया गेली आता नव्हती तेवढी होती तेवढी सगळी भाजी वाया गेली अगो बाई अहो अंधार केवढा पडलाय गप्पांच्या नादामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही आपल्याला चला चला लवकर चला भाजी सगळी खराब झाली आहे भाजीवाला घरी जायचं आहे आपल्याला भाजी घेऊन घरी गेलं पाहिजे चला उठा अहो उठा ना चला आवरा ओ चला चला उशीर होतोय अरे चा अहो चला ना उशीर होतोय भाजीवाला जाईल घरी चला लवकर कसला विचार करताय तुम्ही मी विचार करतोय हा आज एवढे वेगवेगळे उद्योग करायच्या गप्पा मारल्या आपण पण चला आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही आपण एवढे पापभिरू का आहोत ना याचाच विचार करतोय मी हो का आहोत शेपूची भाजी हा कारण आपण शेपूची भाजी खातो म्हणून आपण रोज मिरचीचा खरडा चिकन मटण असल्या पोटात आग पेटवणाऱ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत तरच आपण साला बिनधास्त होऊ अहो पण अशा गोष्टी तुम्हाला पचत नाही आणि रात्री झोपही लागत नाही मग तेही खरंच म्हणा मग चला लवकर घरी चला भाजीवाला जायची आता आपल्याला भाजी घ्यायची आहे ना चला लवकर आज मी काय करते 2 मिरच्या भाजीमध्ये जास्त घालते हवं तर वाल हळूहळू जहाल चला अहो चला उशीर होतोय चार्ली चॅपलिन आठवतोय असंच करायचा आपले आपल्यावरच विनोद